आज आपण इथे एकदम हेल्दी ज्यूस तयार करणार आहे। ही पेठ्याचे ज्यूस तयार करणार आहे आणि हे ज्यूस इतके फायदे ठरणार आहे आपल्या पोटासंबंधी जी ही आपल्याला समस्या असेल, जी प्रॉब्लेम असेल, आपल्याला जेवण नाही होत असेल किंवा डायजेशनची प्रॉब्लेम असेल किंवा कॉन्स्टिपेशनची प्रॉब्लेम असेल, जे काही प्रॉब्लेम असेल आपल्याला ती सगळी प्रॉब्लेम सॉल्व करायला हे एक ज्यूसचा ग्लासच खूप पुरेसा आहे। सर्वात आधी इथे मी ते पेठ्याला घेतले आहे आणि मी याला स्वच्छ धुवून घेतले आहे। याला आपल्याला कट करायचं आहे, त्याआधी दोन्ही साइडचे डेटांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याला कट केल्यानंतर आपण त्याला मधून कट करून घेऊया आणि त्याच्यामध्ये बिया असतात आणि पेठ्यामध्ये ही भरपूर त्याचे आकार येतात, जसं की लांबड्या शेप मध्ये सुद्धा पेठा येतो आणि हा गोल शेप मध्ये पेठा भेटलेला म्हणून मी हा घेऊन आली आहे। तुम्ही जर का लांबड्या शेप मध्ये आणि थोडा मोठ्या शेप मध्ये भेटेल तो तर खूपच छान असतो, त्याच्यामध्ये बिया कमी असतात किंवा नसल्यासारख्या असतात आणि त्याच्यामध्ये ज्यूस भरपूर असतो। आणि हा जो गोल पेठा आहे मला हाच मिळालेला म्हणून मी हा घेऊन आली आणि याच्यामध्ये थोड्या बिया जास्त प्रमाणात असतात आणि त्याच्यामध्ये ज्यूस थोडंसं कमी प्रमाणात निघतं। तर एक ग्लास ज्यूस याच्यामध्ये बनवून इथे रेडी होऊ शकतं। पण जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना मोठ्या प्रकारचा सफेद पेठा घेतला असणार, हे एक भाजीच आहे, याची भाजी सुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता। पण भाजीमध्ये इतके पोषक तत्व आपल्याला शरीराला मिळत नाही, कारण की त्याला आपण फ्राय करतो, व्यवस्थित त्याची भाजी बनवतो, त्याला शिजवतो, म्हणून त्याच्यामधले बरेचसे पोषक तत्व जे आपल्याला हवे असतात ते निघून जातात। त्या कारणामुळे याची भाजी बरेच जण बनवून खातात पण तितका फायदा आपल्याला मिळत नाही जितका फायदा आपल्याला याचे ज्यूस बनवून पिण्यामध्ये मिळतो। तर इथे मी त्याचे कट करून घेतले आहे आणि आपल्याला ह्याचं साल काढून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि मधला भाग सुद्धा आपल्याला काढला घ्यायचा आहे, कारण त्या मधल्या भागामध्ये भरपूर बिया असतात। जर का तुम्ही मोठ्या शेपमध्ये आणि लांबड्या शेपमध्ये पेठा घेतला तर त्याच्यामध्ये थोड्या कमी प्रमाणात बिया निघेल आणि रस भरपूर जास्त प्रमाणात निघेल। आणि जर का याचा वापर रोजच्या प्रमाणात रोजच्यासाठी करायचा असेल या ज्यूसचा वापर तर तुम्ही घरामध्ये 20 ते 25 असे पेठे आणून ठेवू शकता, ते खराब होत नाही, तुम्ही साईडला आणून ठेवू शकता स्टोर करून आणि त्याचे रोज ज्यूस पिले तर तुमच्या हृदय संबंधित किंवा पोटासंबंधित जे काही तुम्हाला त्रास असेल ना ती सगळं त्रास तुमचा इथे जातील। तर अशा प्रकारे आपल्याला इथे ज्यूस हे बघा आपण याचे साल काढून घेतले आहे आणि आपल्याला हे बिया सुद्धा साईडला काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला याचे व्यवस्थित साईडला कट करून घ्यायचे आहे। तर आपण आता हे सगळं ह्याचे साल आणि बिया काढून इथे घेतले आहे आणि हे बघा अशा प्रकारे मी इथे हे काढून घेतलं आहे। ते बाकीचं पण आपल्याला इथे कट करायचं आहे। तर आपण असं काढल्यानंतर याचं ज्यूस बनवायला हे बघा इथे सफेद भाग आहे, मी बी घेतली नाही आहे एक पण बी, कारण बियाचा टेस्ट थोडा वेगळा येईल म्हणून इथे आपल्याला बी काढून घ्यायचे। चला तर आता आपण हे मिक्सीच्या जारमध्ये टाकून त्याचा रस काढू शकतो किंवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून एखाद्या सुती कापडमध्ये टाकून त्याचा ज्यूस सुद्धा काढू शकतो। तर इथे मिक्सीच्या जारमध्ये टाकून ज्यूसरच्या जारमध्ये टाकून हा रस काढून घेतला आहे आणि हा रसचा जो टेस्ट आहे तो बिलकुल आपल्याला पाण्यासारखा लागतो, टेस्टलेस आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा टेस्ट या चविष्ट बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काळे मिऱ्याचं पावडर टाकू शकतो, काळं मीठ टाकू शकतो किंवा पुदिन्याची पानं सुद्धा याच्यामध्ये आपण टाकू शकतो। आणि जर का आपल्याला हे लहान मुलांना द्यायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडेसे नारळ पाणी मिक्स करून सुद्धा त्यांना देऊ शकतो, त्याचा टेस्ट खूप छान येतो। अशा प्रकारे आपण इथे हे ज्यूस बनवले आहे आणि या ज्यूस बरेचसे फायदे आहेत जे मी तुम्हाला सांगायला लागले, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडक्यात सांगितले आहे। उपयुक्त आहे ज्यूस आपल्या शरीरासाठी। मला वाटतं की हे ज्यूस सर्वांनी एकदा ट्राय करून पाहायला हवं आणि ज्यांनाही हृदयासंबंधित किंवा पोटासंबंधित प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्कीच हे ज्यूस घेऊन काही दिवस तर तेही त्यांनी इथे त्याला रिझल्टही मिळेल, तर त्यांनी हे वापरून पाहिले पाहिजे। याचे ज्यूस 10 दिवस कंटिन्यू घेतले पाहिजे, बराचसा फायदा होईल आणि पोटासंबंधित जे काही प्रॉब्लेम असेल, अपचन, कॉन्स्टिपेशन वगैरे जे काही प्रॉब्लेम असेल ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील फक्त एक ग्लास ज्यूसमुळे। आणि हे तुम्हाला 10 ते 15 दिवस कंटिन्यू तुम्ही हे घेतले तर बरेच फायदे होईल। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे असेच येणारे नवीन रेसिपीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आणि जर का तुम्ही बेल आयकॉनचे बटन प्रेस केले असेल तर तुमच्याकडे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन येते, ज्याने तुम्हाला कळते आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता अशा प्रकारे।
आणि जर का तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती थोडीशी यूजफुल वाटली असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। एक लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू, जेणेकरून त्यांनाही कुठली समस्या असेल तर त्यांनाही याचा भरपूर फायदा मिळेल। आणि त्याकरिता म्हणून आणि ह्या ज्यूसचे इतके फायदे आहेत जे मी तुम्हाला सांगायला लागेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मी इथे तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।